आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। बाजारभावापेक्षा प्रति तोळा 5,000 रुपये कमी दरानं सोनं, या आमिषाने तब्बल 28 लाख रुपयांची फसवणूक। धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणात 2 पोलीस कर्मचाऱ्यांचाही सहभाग उघड झाला असून सोलापूर क्राईम ब्रँचने आरोपींना अटक केली आहे। सांगली जिल्हा तालुका खानापूर बलवडी भाळवणी येथील अमर सुनील तुपे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार 3 जानेवारी ते 2 एप्रिल 2026 या कालावधीत सोलापूर येथील विश्व हॉटेल समोर बाजारभावापेक्षा प्रति तोळा 5,000 रुपये कमी दरानं सोनं देण्याचं आमिष दाखवून त्यांची व त्यांच्या मित्रांची वेळोवेळी एकूण 28 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली। या प्रकरणी खानापूर तालुक्यातील लखन रामचंद्र ठोंबरे, रितेश राजेंद्र कांबळे आणि ज्ञानेश्वर सुरेश अवघडे तसेच सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील वैराग येथील हरी मोहन केकडे याच्यासह सोलापूर शहरातील उत्तर कसबा येथील पोलीस कर्मचारी अतुल सिद्धप्पा न्यायमने आणि विजापूर रोड प्रतापनगर येथील पोलीस चालक आकाश श्रीकांत राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। सोलापूर जिल्ह्यातील सदर बाजार क्राईम ब्रँचने सर्व आरोपींना अटक केली असून गुन्ह्यात वापरण्यात आलेली MH10 EQ 0100 क्रमांकाची फॉर्च्युनर कार जप्त करण्यात आली। या प्रकरणाचा पुढील तपास क्राईम ब्रँचचे अधिकारी अनिल माने करत आहेत। दरम्यान स्वस्तात सोनं देण्याच्या आमिषाला बळी पडू नका असे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे। अशा प्रकारची फसवणूक झाल्यास तात्काळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचेही आवाहन करण्यात आले आहे। प्रतिनिधी प्रीती गायकवाड। अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।